तू हिशोबाचं सांभाळणार असशील तर देतो लगेच काम. पण ते अंग मेहनतीचं काम मिळालं असतं तर. जर तू हिशोब सांभाळणार असशील तर देतो तुला काम. चालते, पण ते तुम्ही सांभाळून घ्या माझी झालं. ठीक आहे, मग तुला महिना 9,000 पगार मिळेल. पण पहिले 4 दिवस मी तुझं काम बघणार, तोपर्यंत तुला दररोज 300 रुपये पगार देणार. मंजूर आहे? मंजूर. बेस्ट, मग लाग कामाला. अहो मालक, हे काय बरोबर नाही. अहो माझ्या डिग्रीचा अपमान करताय तुम्ही. अरे शिक्षणानं वागणूक सुधारली पाहिजे माणसाची. आकडेमोड काय ते कॉम्प्युटरचं खोकडं सुद्धा करतंय. तू गपचूप तुझं काम कर. चल निघ बघू इथून. मेवण्याच्या शिफारशीने आलास म्हणून लई शिफारस करू नकोस. चल निघ आपल्या कामाला. मालक, एक फोन करून काम सुरू करू काय? कर किंवा. हॅलो. हॅलो. हा बोला ना. खुशखबर आहे, मला काम मिळालं. वा, कुठे? खताच्या दुकानात. दिवसाला 300 रुपये हजेरी. अरे वा, मस्त. होय, म्हणजे 4 दिवस काम बघून परमनंट करून टाकतो म्हणलेत मला. म्हणजे आता तुम्हाला मन लावून काम करायला पाहिजे. होय, पण जरा अवघड आहे. म्हणजे मालक म्हणलेत सांभाळून घेतो म्हणून, पण जमायला पाहिजे बघा मला. का एवढं अवघड आहे? लय नाही, पण कधी मनात वाटलं नव्हतं असलं काम मिळेल म्हणून. म्हणून जरा मन कचवसते. नाही नाही, मग ऐका, तुम्ही नका करू हे काम. मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं ना, तुम्हाला पटनांनी असं कुठलंही काम करायला घेऊ नका. माझी नोकरी आहे तर आपण भागूया. काही गरज नाही आपल्याला तसल्या कामाची. हा नाही नाही, कसं का असे ना, काम ते काम असते. आपण म्हणतात आपण प्रामाणिकपणानं आणि मेहनतीनं आपलं काम केलं की चांगलं होतं ते. हो, पण गरज म्हणून मनाला पटत नसताना कुठलंही काम करणं बरोबर नाही. नाही, लई फिरलो, पण कसं बस मिळालंय आता पदरात पाडून घेतो. शेवटी गरज आहे आपली. मी घेतो मनाला पटवून, तुम्ही काय बी काळजी करू नका. बरं चला, ठेवतो फोन आता. आता मालक म्हणतील काम सोडून फोनवरच बोलतोय. पहिल्याच दिवशी अकलपट्टी नका. काम झाले की लगेच घरला येतो. हो. बरं ठेवू काय? मी असताना कमीपणा स्वीकारून काम का करताय तुम्ही? हा द्या. हा चाललोय इकडे, चावडीकडे चाललोय. काय कुठं काम उडकायचंय आणि काय? हा अरे ब्रश कर की आधी. काय बोललास कळणं झालं इथं. तुझी नेहमीचीच बोंबाई. ठेव आता, लवकर उठत जा जरा. अरे ठेव की. अरे सनीदा, तू इथं कुठं? घरी कशी आहेत सगळी? कुशल आहेत ना? अरे 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 काकाला विसरलास काय? अरे अरे सनीदा, अरे खालच्या आडी चर्चा होती. तू आणि राणा काम हुडकताय म्हणून कोण दिन काम झालंय. खरं आहे का? अरे 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 अरे, दुश्मनावर बी येऊ नये अशी पाळी आले बघ तुमच्यावर. मग मिळतं का नाही काम? मी काय म्हणतो, जाऊ द्या काम. तू चल माझ्यावर वाड्यावर, मस्तपैकी बसू, चांगल्या गप्पा आणू. मला बी एकट्याला लई कंटाळा येतो वाड्यावर. रोज रोज एकटाच बसून काय करू मी? तेवढी तुझी कंपनी. चल 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 माझ्यावर. ए काका, आता गपचिप जायत ना. टाळक सटकली ना टिप्पीरात खाशील. सुंब जळला तरी पीळ काही जळत नाही म्हणतात ना, ते खरं आहे. अरे चल की वाड्यावर. ए वाड्याचा काय गुत्ता केला काय तुम्ही? हे बघ, वाडा माझा. मी त्याचा गुत्ता करीन नाही तर बार करीन. तुला कसल्या नसत्या चौकशाला? कळलं लवकरच. ही भामटेगिरी समोर येणार आहे बघ. हा येईल तेव्हा येईल र. पण तवर तवर मी इथला राजा, इथं माझंच राज्य चालणार.
हा आता माझ्या राज्यात मी बसन नाही तर लोळण. तुला अडचण कसली रा? त्या वाड्यात आमचं देव आहे तेवढं देणार ठेव. घेऊन जा तुमचं देव. मला बी हाऊस नाही देव देव करायची. हा हे बघ सूरज, हे बघ मला बी बसून बसून लय कंटाळा आलाय आणि तुला बी काम हुडकून हुडकून लय कंटाळा आला असेल. मिळणार नाही काम तुला. तुला सांगतो चल माझ्या. ए काका, काय कसं टाकलंय लई मार खाशील. हे बघ दादागिरी नाही, दादागिरी नाही चालणार. अजून घरात राखेलचा कॅन ठेवला हळद कुंकू लावून. मायला मी चांगुलपणा दावायला गेलो तर माझ्यावरच खार खातोच नाही रे. बघून घे तुला बघून घे. हा जातो ना जेव गाड्यावर. हे आव द्या. अरे कुठं आहेस तू? हे बघ ये लवकर आता इथं. टावेलवर ये मग. हे बघ आजच्या आज काम शोधायचं मला. आता काय बी झालं तरी काम पाहिजे मला. ये इकडे जावडी जवळ ये. आहे तिथं मी. ये लवकर. उचल उचल समधी दगड उचल. एक बी पायाला नाही लागला पाहिजे. नुसतं आराम कसा करायचा का नाही ते फक्त तुमच्याकडून शिकाय पाहिजे बघा ताईसाहेब. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलोय आम्ही. ही असली फडतूस कामं करायची सवयच नाही बघ आम्हाला. अहो तसं बघायला गेलं तर सन्निदासनी तर कुठे कामाची सवय व तरी बी ते करायच लागले की काम. अगं कसली ढेकळाची कामं. हा म्हणजे आता दोघं भाऊ भाऊ गेल्यात म्हणा कामं हुडकाया. पण कामं काय अशी रस्त्यावर पडलेली असतात काय? त्यांना काय कामं मिळतात काही नाही. अहो ताईसाहेब असं समज बोलू नका सावो. अहो त्यासनी काम नाही मिळाली तर आपल्यावर उपाशी राहायची येळ येईल. जरा नीट आणि चांगलं बोला की. वय की ग चंदे, हे उपास मारीचं खरं ध्यानातच नाही आलं बघ आमच्या. मग नाही या टायमाला तुझं बरोबर आहे. त्या दोघांना बी चांगली पुढे काय बी बोलू नका सा. तुम्हाला माहित आहे ना व तुम्ही जे बी बोलता समजा उलटच होत्या. चंदे तुला डास मारायला सांगितल्या, दगड उचलायला सांगितली तरी बी तुझी मस्ती नाही गेली ग. नाही आता पुढच्या टायमाला जर शांतपणा करशील का नाही तर साहेबरावाचं शेण उचलायलाच लावतो बघ. अहो ताईसाहेब, अहो साहेबरावचं शेण. तसं बी माझी मस्ती कशी जिरल. शेवटी मी तुमचीच पाठ राखी नाही ना वा. घ्या. काय गो दक्का किती वेळ हो? हा 1 तास झाला चहा सांगून. 1 तास नाही, चहा करायला जेवढा वेळ लागतोय तेवढाच लागलाय. बरोबर उगा जास्ती बोलून जाऊ नका सा. आज आमचा शिरा खायचा मूड आहे. शिरा करा जावा. हा तेव्हा बी तुपातला. हा डालड्यातला बी नाही मिळणार. म्हणजे वहिनी साहेब घरात एवढी पैशाची चणचण आहे ठाव नाही होय तुम्हासनी. अहो तुम्ही तर काय काम करत नाही सा. पण जी काम करतात त्याचा तरी विचार करा की. आता हे असलं शौक इथनं पुढे सांगू नका. जे समध्यासाठी बनल तेच खायला लागल. गोदक्का तुम्ही काय मालक झालं काही या घरचं? आमचं घर आहे हे. आम्ही या घरात आईश करू ना तर दुसरं काय करू. तुम्हाला काय तुम्ही सुनवून लावायचं नाही बरं का आम्हाला. आणि एवढीच जर वडाताण होत असेल का नाही तर तुम्ही जावा बरं तीर्थयात्रेला. 2-4 कामं करता घरात आणि दिवसभर ढिम्म बसून असता. मी काय काम करते का नाही ते स्वयंपाक घरात येऊन बघा. काय बघायची गरज नाही आम्हाला. समधी कामं घरातली जाऊबाईच करतात. तुम्ही नुसता आयत्या पिठावर रेगोट्या मारता चांगला माहिती. आयत बसून गिळणं आणि झोपणं याच्याशिवाय काय जमतं हो गोदाक्का तुम्हासनी? हे म्हणजे काय झालंय? नोकर माणसाची घरात बसून आईश आणि मालकानं जायचंय रोजंदारीवर. ओ कल्याणराव या हे कल्याणराव आपलं कल्याण करतील. या नमस्कार. हो नमस्कार. काय नांगराला वाटतं? होय कडवं केलं म्हणून तर नव्याने पेरणी करायची म्हणल्यावर नांगराय ना ग. नांगरा पाहिजे पण नांगरणार कोण आहे? तसं मीच नांगरणार होतो पण आता मी चाललोय कोल्हापूरला. बायकोला चप्पल घ्यायच्या नवीन. आता बायका हाट करून बसल्यावर नाही म्हणून चालतंय वय. अगदी बरोबर आहे. नाही बरोबर आहे तुमचं.
अरे असलं लाड करू नका बघा बायकांचं. सरळ गावातल्या चपलीच्या दुकानात न्यायचं, स्लीपर घेऊन द्यायचं एक. नाही नाही अहो असंच आहे, असते एखाद्याचे लाड पुरवायला लागतात होय की नाही हो? काय पुरवायचं त्याच्यात? एकदा लाड केली की लई डिमांड वाढते यांची. मी सांगायला लागलो ना, माझा अनुभव आहे, मला विचारा की. म्हणजे नक्की जा म्हणतायसा? अजिबात जाऊ नका. बायकोला जरा धाकात ठेवा की, दमात ठेवा. अहो असलं काय करू नका सा. एकदा बायको बिघडली की नाही नंतर लई बोंब होत्या पुढे सांग. काय बोंबा होत नाही. लई नाटकी केली की जा बोंबलं तिकडं माहेरला. एक मिनिट हा. हो, हो, सा. अरे मी सांगायला लागलो माझं. काय झालं? असं काय करलाय सर? अहो यो कोल्हापूरला गेला तर निदान आपल्याला नांगरायचं तर काम मिळेल. मी आपलं त्याला घालवायला बघायला आणि तुम्ही राहू. असं म्हणतेस? थांब. अहो दादा, अहो म्हणजे कसं असते माहितीये काय? अहो काय सगळ्या बायका काय सारख्या नसतात हो. काय बरोबर की नाही? बायका कशा वेगवेगळ्या असतात. पुरवून टाकायचं एखादा हट्ट, कसं त्यासनी जरा बरं वाटते हो. म्हणजे चप्पल आणायला कोल्हापूरला जाऊ म्हणतायसा? बिंदास जावा, मी सांगायला लागलोय की. अहो बायको खुश तर आपण खुश हो. चालतंय चालतंय. पण तुम्ही कोल्हापूरला गेला तर इथे नांगरणार कोण? अहो ड्रायव्हर सांगितलंय की. कोण? सुरशा काय? होय आता येईलच. आता पत्र यायला पाहिजे होता बघा. तो काय येत नाही. अहो तो गेला कोल्हापूरला पिक्चर बघा. कधी? मगाशी मला गाठ पडलेलं होय. अहो असा कसा जाईल? मला इथं म्हणलाय तर. अहो त्या सुरशाला लय पिक्चरचा नाद आहे. अहो तो गेलाय, ते जाऊ दे. मी काय म्हणतोय, सनीदानी हे सगळं नांगरून दिलं तर तुम्हाला? काय राव चेष्टा करलाय सांगा. सनीदासनी काम सांगायचं होय. त्याला काय होतंय? मी काय बिनकामाचं आहे काय? अहो 5 मिनिटात करून टाकीन सगळं. हो हो हो. अहो तसं नाही सनीदा. अहो तुम्हाला ना आम्हाला शोभल काय? शोभते का नाही ते आमचं बघतो की. आम्ही शोभून घेतो की. नाही नाही नाही. अहो नाही नाही काय, बायको एकदा रुसली की नाही जेवायला बी मिळायचं नाही सांच्याला. जावा चप्पल घेऊन द्या. जा मी करतो की दादा, असं काय करायला? तुम्ही जावा कोल्हापूरला सांगतोय का? करतो मी, सुरू करतो काम लगेच. पण मी काय म्हणतो तो? अहो काय म्हणणं कसं आम्ही करतो. तुम्ही जावा, काम झालं की आम्हाला पैसे देऊ द्या, आम्ही करून ठेवतो होय. सर. या निघा निघा तुम्ही निघा. हो या या. अहो द्या हे करून टाकू तिच्या सगळं. हे असंच आहे ना, कधी चालवायला नाही बाबा मी. हो मी काय म्हणतो तो, तुम्हाला एक काम करताना बघून बरं वाटत नाही समजा. बघा उद्या, आता मी तुला सगळं पहिल्यापासून परत सांगू काय? कामाची आणि पैशाची लई गरज आहे बाबा. करूया की सुरू? हा करू काय? करा करा. घ्या देवाचं नाव, मारा स्टार्टर. चला. घ्या मग. येऊ दे. चल चल या. अरे नाही त्याची कामं नव्हती.
हा म्हणतोय खरंय, नाही त्याची कामं नवी. कसं जमलं आपल्याला? अख्खा दिवस जाईल पण हिशोब लागणार नाही. काय करायचं? बाई त्याला फोन करूया. हा बोला. अहो माझी लई बेकार हालत झाली बघा काम करता करता. बघा मी तुम्हाला म्हणाले होते ना की पटत नसेल तर नका करू काम. अहो एवढेही काही अडचणीत नाही होत आपण. असं अपमान वाटेल असं काम कशाला करताय तुम्ही? अहो नाही अपमान नाही हो, ते काम जमाना झालंय मला. तुम्हीच मदत करा आता. हे समजा तुमच्यामुळेच होते. माझ्यामुळे? तर काय. अहो हिशोब लिहा वाचायला येते का विचारलं मला, नाही बी सांगते ये ना. अहो जाम अडकलोय बघा मी. अहो कसलं शिकवलं तुम्ही मला? एक मिनिट, तुम्हाला कसलं काम मिळालंय? ते यांनी माझ्या गळ्यात हिशोब करायचं काम टाकले आणि ते मला काय जमाना झाले. काय? अहो मग चांगलंय की. काय ते काम जमत नाही ते? नाही नाही, तुम्हाला जे काम मिळालंय ते खूप चांगलं आहे. अहो मला असं वाटत होतं तुम्हाला वाईट काम मिळालंय कुठलं तरी. किती वाईट वाटत होतं मला माहितीये तुम्हाला. अहो म्हणजे काय चोऱ्या माऱ्या करतोय असं वाटलं होय तुम्हाला? नाही हो, तसं नाही. आता कसं सांगू तुम्हाला? चोरी सोडून कुठलंच काम कमी नसते. मग ते काचेतल्या ऑफिसातलं असू द्या नाहीतर गटार उपशीचं काम असू द्या, काम ते काम असते. आधीच तुम्ही माझा येळ वाया घालवू नका. नोकरदार माणूस आहे मी, कामाचं टेन्शन आलंय मला. नोकरदार माणूस आणि काय कामाचं टेन्शन आलंय? हा अहो हिशेबात अडलोय, त्याला मदत करा. सांगा काय अडलंय? हे बघा, हे खताचं दुकान आहे. म्हणजे बघा इकडं फवारणीची औषधं, खत, बियाणांच्या पिशव्या, कीटकनाशक आणि त्या समद्यांची ते एक्सपायरीचे डेट बघून मोजायला सांगितले मला. पण ते काय होते माहितीये का, ते तारखा बघून मोजायला गेलो तो आकडा विसरतोय, नाहीतर मग ते आकडाच्या नादात तारखा विसरतोय. काय करायचं काय करणं झालंय बघा. बरं बरं, आता ऐका, सोपं एकदम. ज्या ज्या बॅच असतील ना त्यानुसार तारखांचे सरळ तक्ते करा आणि मग जेव्हा तुम्ही मटेरियल मोजायला जाल तेव्हा त्या त्या तारखेच्या रकान्यात एक एक आकडा वाढवत जा. मग तुमचं जेव्हा सगळं मटेरियल मोजून होईल तेव्हा त्या त्या रकान्याची बेरीज करा. झालं तुमचं सॉर्टिंग. म्हणून माणसाने शिकावं तर पूर्ण शिकावं, माझ्यासारखं अर्धवट नाही. पण पूर्ण होण्यासाठी अर्ध्यात यावंच लागतं ना. हरकत नाही, तुम्ही हळूहळू पूर्ण शिकून घ्या. नाही नाही, ते आता परत छान नकर बाबा. अहो वेळ मिळेल तसं शिकायला काय हरकत आहे. हे बघा तुम्ही माझा येळ वाया घालू नका. नोकरदार माणूस आहे मी. अरे अहो नोकरदार माणूस आहे मी. तुम्ही ठेवा फोन. हा ठेवा. हो नोकरदार माणूस. मालक तुम्हाला म्हणलं होतं ना बा, जरा सांभाळून घ्यावं लागेल. तुम्ही काय बी काळजी करू नका. अंजली बाई लय हुशार आहेत, लय भारी समजून सांगतात. मी लवकरात लवकर शिकेन. अरे मी तुला काय म्हणलं का काय, तू मनापासून काम करतोस हेच महत्वाचं. 4 महिन्याखाली त्या टोण्यानं अंदाजानं काय वाटेल ते खोटे खोटे आकडे सांगितले. काम थोडं पुढं मग होऊ दे, पण परफेक्ट होणं महत्वाचं. शिक तू. शिकायलाच पाहिजे. मला माझ्या घरासाठी कमवणं लय गरजेचं आहे बघा. तेव्हा आराम नाही, फक्त काम. कर मनापासून कर.